नमस्कार, न्यूज चॅनलमध्ये आपलं सरसकट स्वागत आहे. एकत्रित पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्या ट्विटमध्ये कागदची ही निवडणूक ही चुरशीची लागलेले आपल्यासोबत आहेत आता राज्य समर्जित गडगे. एकत्रित राज्यसाहेब या निवडणुकीला कसे समोर ही निवडणूक आता जनतेने आपल्या हातात घेतली आहे. ही निवडणूक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या मतदारसंघामध्ये वाचवायची वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महाविकास आघाडीची सत्ता या परिसरामध्ये मिळवू. एकंदरीत तुमची भाजपमध्ये घुसमट होते का? त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा माझा राजकीय विषय संपलेला. आता मला तुम्ही भाजपबद्दल काही विचारू नका. भाजपकडे ते आहेत तर भारतीय जनता पार्टीबद्दल अधिक त्यांना विचारावं. अजून जे मोदीजींचा स्वतः भाजपमध्ये मित्रपक्ष असून फोटो लावत नाही तर अधिक पालकमंत्री मोदींना विचारलं तर बरं होईल. एकंदरीत वार्ता लोकांचा सहभाग पाहता जे पालकमंत्री सज्जन होते त्यांच्या पायऱ्याची वाळू सरकले का असं वाटते? हो, आज 10-12 लोक वासुदेवच्या वेशामध्ये आज त्यांनी प्रचाराला आणले. म्हणजे खरं म्हटलं पुरोगामी लोकांना असं काही गोष्टी करायची आवश्यकता मला वाटत नाही. आणि जर तुम्ही खरंच 25 वर्षात काम केलं असेल तर मला वाटत नाही की वासुदेवच्या बेसामध्ये तुम्ही लोक आणले त्याच्यामध्ये 100% पायाखालची वाळू सरकली किंवा जमीनच सरकली. आता म्हणा, आता विरोधी पक्ष नेत्यामध्ये दिग्गज असे मातेबर नेते आहेत, तर एकत्रित काय वाटतं लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळेल की आपली सहानुभूती मिळेल? सहानुभूती पवार साहेबांना आहे कारण तुम्ही त्यांच्यावर गद्दारी केली, आपल्या वडिलांवर गद्दारी केली. जो माणूस आपल्या वडिलांचा नाही त्याला जनता कधी भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी.